विधानसभा निवडणुकीत कोकणाकडे सुद्धा विशेष लक्ष होतं आणि दोन्ही सामंत बंधू निवडून येतात का याकडे लक्ष होतं आणि सध्या आपल्यासोबत उदय सामंत आहेत। उदयजी, दोन्ही सामंत बंधू निवडून येणं ही खूप मोठी गोष्ट ठरलेली आहे शिवसेनेसाठी सुद्धा, तुमच्यासाठी सुद्धा। काय प्रतिक्रिया आहे? पहिल्यांदा घरामध्ये काय वातावरण आहे? घरामध्ये आनंदाचंच वातावरण आहे, कारण ज्या घरामध्ये दोन आमदार होतात तिथं आनंदाचंच वातावरण होणार आहे। पण आपल्याला आठवत असेल, मी ज्यावेळी फॉर्म भरले त्यावेळी सांगितलं होतं की 3 जिल्ह्यांची परिस्थिती, म्हणजे जिथं सिंधुदुर्गामध्ये मी काम करतो, रत्नागिरीमध्ये काम करतो आणि रायगडमध्ये मी पालकमंत्री होतो, मी असं म्हटलं होतं की 15च्या 15 जागा आम्ही जिंकू, पण आम्ही 14 जागा जिंकलो। एक निसटता पराभव आमचा झाला, तो देखील आमच्या जिवारी लागलेला आहे। परंतु मला असं वाटतं की तिकडे दीपकभाई असतील, तिकडे 2 राणे बंधू असतील, आम्ही इकडे 2 सामंत बंधू असू, शेखर निकम असतील, योगेश कदम असतील, इकडे आमचे साथी आमदार असतील, आम्ही दाखवून दिलं की हा संपूर्ण बेल्ट जो आहे तो वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा आहे आणि धनुष्यबाणाचा आहे। कोकणातून आता ठाकरेंचं वर्चस्व पूर्णतः हटवलं गेलंय असा विश्वास तुम्हाला आहे का? शिंदेंचं वर्चस्व या ठिकाणी कायम राहणार आहे का? मला असं वाटतं की वर्चस्व धनुष्यबाणाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचंच आहे। पण मी अजून एक आठवण करून देतो की ज्यावेळी उबाटाच्या पक्षप्रमुखांची रत्नागिरीमध्ये सभा झाली होती, त्यावेळी मी असं जबाबदारीनं वक्तव्य केलं होतं की पक्षप्रमुख एखाद्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये येऊन ज्या म्हणजे वाईट पद्धतीने टीका करतात, बदनामी करतात, याचं उत्तर रत्नागिरी जिल्हा देईल, सिंधुदुर्ग जिल्हा देईल आणि रायगड जिल्हा देखील देईल, असं मी रेकॉर्डवर म्हटलं होतं। आणि असं देखील म्हटलं होतं की ज्यावेळी घाणेरडी टीका होते, ज्यावेळी घाणेरडी बदनामीकारक टीका होते राजकारणाच्या पलीकडे जाऊन, ते लोक त्याचा विचार करत असतात आणि लोकांनी आमच्यावर केलेल्या टीकेचा बदला मतदानातनं घेतलेला आहे। नक्कीच उदयजी, मात्र निवडणुकीच्या पूर्वी छत्रपतींचा पडलेला पुतळा हा एक खूप मोठा मुद्दा ठरलेला होता। विरोधकांनी प्रचारात सुद्धा हा मुद्दा वारंवार त्याचा पुनरुच्चार केलेला होता। अर्थात त्याच्यानंतरचं संपूर्ण काम हाती घेतलेलं आहे। मात्र आता त्या ठिकाणाहून निवडून आलेले जे शिंदे गटाचे सगळे आमदार आहेत किंवा एकंदरीत शिंदे गट आहेत, तर काय जबाबदारी घेऊन आता पूर्ण कोकणासाठी हा विकास केला जाणार आहे? घेतली पाहिजे। त्याच्याच पार्श्वभूमीवर मी अरबी समुद्राला लागून माझ्या मतदारसंघामध्ये शिवसृष्टीची उभारली, त्याच्यामध्ये सगळी प्रिकॉशन घेतली। त्याच्यामुळे या प्रिकॉशन घेतल्या गेल्या पाहिजेत। ज्यांनी हे वाईट काम केले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। की मागच्या सरकारमध्ये देखील आमची भूमिका होती, या सरकारमध्ये देखील भूमिका आहे। परंतु हे सगळं करत असताना पुन्हा एकदा तिथे फार मोठी शिवसृष्टी उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये आम्ही मंजूर केलेले आणि ते क्वालिटीचं काम करू, त्याचं टेंडर देखील झालेलं। नक्कीच, अर्थात मुख्यमंत्री कोण होणार ही उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला लागून आहे। एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर कायम राहतील का असा सुद्धा प्रश्न महाराष्ट्राला आहे। शिंदेंच्या आमदारांच्या मनात नेमकं काय? माझी भूमिका देखील हीच असणार आहे, कारण मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। शिंदे साहेबांमुळं आम्हाला सगळ्यांना ताकद मिळालेली आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलेलो आहोत, अजितदादांच्या नेतृत्वाखाली लढलेलो आहोत। पण मी आज मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। त्यांनी आमच्या दोन्ही भावांना तिकीट सन्मानपूर्वक दिलं, त्याच्यामुळे तेच मुख्यमंत्री असावे हीच माझी भूमिका असणार। मात्र गेल्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी त्याग केला होता असं अमित शहा म्हणतात, यावेळी त्याग करण्याची वेळ एकनाथ शिंदेंवर येईल का? हे सगळे जे विषय आहेत हे हँडल करण्याचे सगळे अधिकार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला आमदारांना मान्य राहील। बरं, सामंत बंधूंना कुठलं मंत्रिपद अपेक्षित आहे का? असल्यास कुठलं मंत्रिपद अपेक्षित आहे आणि समसमान न्यायाने वाटप होईल का मंत्रिपदांचं? सन्मानपूर्वक सगळी मंत्रिपदं मिळतील आणि आम्ही कुठच्याही पदाला अपेक्षा ठेवून इथं काम करत नाहोत। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही काम करतो, ते आमचा सन्मान नक्की करतो। नक्कीच, खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा। कॅमेरामन मंगेशसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।